नमस्कार. चला तर मग बनवूया गरमागरम असा मसाले भात. कशाचा मसाले भात आहे? चला तर मग बघूया रेसिपी. इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो उभा चिरून घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, 1 बटाटा, गाजर उभे चिरून घेतले आहे, 1 वाटी वालाचे बिरडे घेतले आहे. आता एक मसाला करून घेऊया वाटण. त्याच्यासाठी मी लसूण, अद्रक, मिरची हिरवी, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीरीच्या काड्या पण घ्यायच्या आहेत वाटण्यासाठी. सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता ते वाटून घेतलं. आता तांदूळ घेतला इथे 2 वाट्या इंद्रायणीचा तांदूळ घेतला आहे मी. तर तो स्वच्छ धुवून घेतला आहे. आता फोडणी करूया. फोडणी करण्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल घेतले, काही खडे मसाले घेतले आहेत. खडे मसाल्यामध्ये मी इथे 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, थोडी मिरी, लवंग, दालचिनीचा तुकडा घेतला. आता त्यामध्ये जिरं मोहरी टाकून परतली. जिरं मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. छान आता कांदा परतून घ्यायचा. तुम्ही कधी खाल्ला आहे का बिरड्याचा भात? नसेल खाल्ला तर नक्की करून बघा. मी हे वालाचे बिरडं घरीच भिजत घातले आणि मोड आणले आहे त्याला. तुम्ही नक्की करून बघा. हा भात खूप छान लागतो. आता टोमॅटो टाकला आहे. टोमॅटोही छान परतून घ्यायचा. जास्त परतून घ्यायची गरज नाही. टोमॅटो आणि कांदा जरा असा थोडासा सॉफ्ट होतोपर्यंतच परतायचा. आता आपण वाटण केलं आहे हिरवं, ते टाकून घ्यायचं. हे वाटण टाकून नक्की भात करून बघा. खूप छान होतो मसाले भात. आता आपलं वाटण परतून घेतलं आहे आपण छान. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. हळद पावडर, थोडंसं धना पावडर टाकून घेतली. घरगुती मसाला टाकून घेतला आहे. तर छान परतून घ्यायचा. हिरवी मिरची टाकल्यामुळे मसाले थोडे बेतानेच टाकायचे. आता त्यामध्ये बटाटा आणि गाजर टाकून घेतला आहे. वालाचे बिरडे टाकून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळं चिरून. आता छान मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतो भात. वालाच्या बिरड्याचा भात कधी खाल्ला नसेलच कोणी, मला वाटतंय. नक्की करून बघा, कारण आमटी उसळ याची बनवतो. भात तुम्ही नक्की करून बघा. आता तांदूळ टाकून घेतला आहे. आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. तर छान मीठ टाकून परतून घेतल्यावर पाणी टाकून घेतले आहे. इंद्रायणीचे तांदूळ असल्यामुळे पाणी थोडे मी कमीच टाकायचे, कारण इंद्रायणीचा तांदूळ जास्त सॉफ्ट होतो, चिकट होतो भात. ते इथं 2 वाटीला 1.5 वाटीच पाणी टाकलं आहे. आता आपला तयार आहे भात, गरमागरम असा खायला. त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. खूप छान टेस्ट लागते मसाले भाताची. तयार आहे आपला गरमागरम मसाले भात, तोही बिरड्याचा. नक्की करून बघा. चला तर मग पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. बाय बाय. धन्यवाद.